नमस्कार मंडळी, मी राहुल सोया ट्रॅव्हलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहे। तर मित्र, आत्ता हा आपला तिसरा दिवस आहे गोकर्णा राईडचा आणि आपल्या या सिरीजचा हा चौथा पार्ट आहे। आता काल आपण गोकर्णामधले सारे बीच एक्सप्लोर केले आणि आता मी चाललो आहे याना केवकडे आणि आजच्या दिवसभरात मला जे काही एक्सप्लोर करता येईल ते मी एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि काल तुम्हाला आपण जिकडे राहिलो होतो हॉस्टेल लाईफ तिकडची टूर द्यायची राहून गेली। तोपर्यंत तुम्ही ती टूर बघा, आपण कसं आहे, हॉस्टेल कसं आहे, काय आहे, कशी व्यवस्था आहे तिकडे। तोपर्यंत मी आपला सगळा मोठं ब्लॉगिंगचा सेटअप करून ठेवतो आणि तुम्हाला बाईकवर भेटतो। आपल्या समोरच आहे ती आपल्या हॉस्टेलची प्रॉपर्टी आहे आणि इकडे या हॉस्टेलचा कॅफे आहे, इकडे समोर आहे। आणि थोडं पुढे आल्यावरती आपल्याला इकडे एक सुंदर असा व्ह्यू पाहायला मिळतो आणि तो समोर जो बीच दिसतो आहे तो आपला गोकर्णा बीच आहे। आणखीन पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला। तर नमस्कार मंडळी, परत एकदा भेटतोय तुम्हाला मी आपल्या मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्ये। मी करणार नव्हतं मोठं ब्लॉगिंग, पण म्हटलं काय विषय भाई, आपण मोठं ब्लॉगर आहे, मग मोठं ब्लॉगिंग करणारच, जिकडे संधी मिळेल तिकडेच। आता आपण चाललो आहोत सांगितल्याप्रमाणे मागे याना केव्समध्ये आणि इथून जवळजवळ दाखवत आहेत 57 मिनिट्स आणि टोटल आहे 45 किलोमीटर्स। सो मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला आपली हॉस्टेल लाईफची टूर? मला आवडलं, माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला शेअर करतो। काय तिकडे कसं आहे, हॉस्टेलमध्ये तुम्ही इंटर केलं की तुम्हाला तिकडे रिसेप्शन आहे, त्यानंतर आतमध्ये गेलात तर 5 डॉर्मेंटरी आहेत। 5मध्ये एक रिझर्व असते लेडीजसाठी आणि 4 असतात मुलांसाठी, बॉईज लोकांसाठी। सो 4मध्ये अशी सिस्टीम होती की 8 बेड्सचे पण होते, 6 बेड्सचे पण होते काही। सो मला मिळालेली होती ती 6 बेड्सची होती आणि त्यामध्ये वीकेंड काल संपला, म्हणजे काल रविवार होता, तर जास्त कोणी नव्हते, आम्ही 3 जण होतो। एक होता हैदराबादवरून आणि एक होता आपल्या पुण्याचाच होता, जॉबसाठी पुण्याला होता आणि मूळचा तो चंदीगडचा होता। सो आमच्या तिघांची खूप एकदम गट्टी अशी जमली होती, खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि त्यांनी त्याचे स्वतःचे एक्सपिरियन्स सांगितले। आणि म्हणजे कसं ट्रॅव्हल एक्सपिरियन्स, प्रत्येक लोकांना ट्रॅव्हल करण्याची किती हौस असते ते या प्रत्येकाशी बोलूनच आपल्याला हे सगळं कळतं। मित्र, आपल्या कोकणामध्ये आणि कर्नाटकामध्ये मला काहीच मेजर डिफरन्स जाणवत नाही आहे, म्हणजे भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर अशीच घरांचं स्ट्रक्चर आहे, अशीच आजूबाजूला हिरवळ आहे, झाडी आहे, सराउंडेड डोंगर आहेत, हे सगळं आपल्याला कोकणातसुद्धा पाहायला मिळतं। फक्त इकडे चेंज आहे तो फक्त कल्चर आणि भाषा। कल्चरमध्ये भाषा आलीच, सो कल्चर डिफरन्स आहे थोडा, बस बाकी सगळं छान आहे। मित्र, आता आपण याना केव्सच्या एंट्रन्सला येऊन पोचलो आहोत। सराउंडिंग बघा, पूर्ण असं जंगल आहे। आणि आता इकडून आता हा एंट्रन्स आहे आणि पुढे पार्किंग आहे, पुढेच आपण आपली बाईक पार्क केली आहे। सो कुठून आपल्याला जायचं आहे, कुठून आपल्याला आत एंट्री आहे
ते बघूया. आणि आपले आता बाईक पार्कचे आता 10 रुपये घेतले इकडे. आणि तुम्हाला बाकीचे 4 व्हीलर वगैरे काय, बस वगैरेचे रेट्स काय आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. हा बघा मित्रांनो, हा पूर्ण पार्किंग एरिया आहे आणि समोरून आहे तो एंट्रन्स आहे. इथे आपण आपली बाईक पार्क केली आहे. अच्छा, 4 व्हीलर के लिए कितना पार्किंग है यहाँ पे? 4 व्हीलर के लिए 40 और बस वगैरह आते तो बस को 100. अभी कितना टाइम लगेगा यहाँ से ट्रैक? हाफ किलोमीटर. थैंक यू. मित्रांनो, आता अर्धा किलोमीटरचा ट्रेक आहे तो आपल्याला करायचा आहे. आणि मग आपल्याला ते मोठमोठे डोंगर म्हणा, काही म्हणा, एक असं रॉक स्ट्रक्चर आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. एक नंबर आहे. मी फोटो बघून तर मला खूप आवडलं होतं. आता प्रत्यक्षात पाहूया काय. एक नंबर आहे एवढं नक्की. व्यू पण भारी दिसतो तिकडं. आणि इतके असे ते टोकदार आहेत ना, पाहायला आता मजा येणार आहे. बघूया आता काय कसं आहे ते. हे बघा, तर इथे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं पण आहेत. त्याला नाव पण प्रोनाऊन्स करता येत नाहीत, एवढी डिफिकल्ट नाव आहेत. मग असं बोलायचं, तुम्ही पोपट करायचा माझा. ठिकठिकाणी असे बसायला वगैरे जागा आहे, चेअर्स आहेत. एक चांगली गोष्ट आहे की इकडे क्लीनलीनेस आहे. प्रत्येक ठिकाणी मी फिरतो आहे ना, तिकडे असे जागोजागी डस्टबिन ठेवलेले आहेत. आणि बीचवर सुद्धा जिकडे आपण काल फिरलो तिकडे ज्यांचे ते रेस्टॉरंट्स होते बीचवर, तिथे स्वतः काळजीपूर्वक इकडचं तिकडचं प्लास्टिक उचलत होते, म्हणून बीचवरती काही घाण नव्हती होत. मित्र, आता मला तिकडे याना केवची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. तेव्हा असे टोकदार असे पॉईंट्स आहेत. आता ह्याच्यातनं दिसणार नाही तुम्हाला. जवळून जाऊन दाखवतो एकदम. हे बघा मित्रांनो, इकडे सुद्धा असं एक रॉक स्ट्रक्चर आहे समोर. आणखीन आता पुढे आहेत खूप सारे. हे बघा, कसलंच भारी आहे. याना हे उत्तर कन्नड भागातील एक टुरिस्ट अट्रॅक्शन, त्याचबरोबर एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र देखील आहे. याना हे स्वच्छतेत कर्नाटकमधील पहिले तर भारतातील दुसरे गाव आहे. याना येथे असलेल्या 2 माउंटेन पीक्ससाठी खूप जास्त प्रसिद्ध आहे. त्यातील एकाचे नाव आहे भैरवेश्वर शिखरा, तर दुसऱ्याचे नाव आहे मोहिनी शिखरा. येथे असलेल्या भैरवेश्वर शिखरा त्याची उंची जवळजवळ 390 फूट, तर मोहिनी शिखराची उंची जवळजवळ 300 फूट इतकी आहे. चला तर मग मंडळी, आपण हा संपूर्ण परिसर एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करूयात. हो मित्रांनो, पूर्ण व्ह्यू आपल्याला इकडून असा पाहायला मिळतो. आपल्याला आतसुद्धा जायला मिळतं तिकडे. आपण आतसुद्धा जाणार आहोत. केवढा भव्य असा रॉक आहे.
मित्र, याना केव्सच्या अगदी पायथ्याशी हे भैरवेश्वर नावाचं शंकराचं मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता. समोरच एक असा उंच दीपस्तंभ आहे. मित्र, आपल्याला मंदिराच्या आत फोटोग्राफी अलाव नाही आहे, म्हणून आपण इकडेच थांबूया आणि केवला जाण्यासाठी सुद्धा हाच मार्ग आहे. सो आपण आतमध्ये जाऊन पाहूया. मित्र, आता मंदिरातून बाहेर आलो आपण आणि इथून आपल्याला याना केवकडे जायला रस्ता आहे. हे एंट्री फी आहे. एंट्री फी काउंटर आहे. आता आपलं हे तिकीट काउंटर पर पर्सन 10 रुपये एंट्री फी आहे. आणि हे अशा आपल्याला स्टेअर्स चढत वरती जायचं आहे. मित्र, आपण जे आता मंदिरात दर्शन घेतलं, त्या मंदिरात स्वयंभू शंकराची पिंड आहे आणि येथे महाशिवरात्रीला खूप जास्त प्रमाणात भाविकांची गर्दी असते. इकडचा हा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो. मित्र, ते आल्यावरती आपल्याला हे दगडावरती असे नक्षीकाम दिसत आहे. कोणीकडे असं फिशिंग करत आहे. कोणीकडे शिकार करत आहे. कदाचित ते खूप पूर्वी असं चित्र काढून ठेवलेले असावे. तर मित्र, आपण आता यानावरून निघतो आहे. आता नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे ते आता पुढे जस्ट आता नेटवर्क येऊ द्या, मग आपण नियर बाय काय आहे ते डिसाईड करून तसं प्लॅन करूया. चला, तर आता इथून निघूया आणि पुढचं डेस्टिनेशन कवर करूया. तर मित्र, आपलं आता याना केव्स फिरून झालं आहे आणि आपण आता येऊन पोचलो आहोत हायवेवर NH66. सो इकडून आपण आता निघणार आहोत मिर्झन फोर्ट. ते अराऊंड 14 किलोमीटर आहे इकडून. सो आपण आता बघूया, आपण तिकडे विजिट करूया. एक्झॅक्ट काय आहे मीही पहिल्यांदा पाहतो आहे. आपण तिकडे जाऊन एक्झॅक्ट माहिती घेऊया तिकडची आणि मी तुम्हाला सगळं ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. चला तर मग भेटू आपण मिर्झन फोर्टजवळ. मित्र, आता आपण येऊन पोचलो आहोत मिर्झन फोर्टजवळ आणि हा मिर्झन फोर्टचा एंट्री गेट आहे. आणि इकडे वेळ आहे सकाळी 8 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत.
ज्या किल्ल्याची बऱ्यापैकी तटबंदी आहे ना ती शाबूत आहे. तुम्ही बघू शकता इकडे एक असा बुरुज आहे. खूप छान असं संवर्धन झालेलं आहे असं वाटतंय. आता वरती जाऊन बघूया की कितपत अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर मित्र, मिर्जन फोर्ट हा जो किल्ला आहे तो कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड या जिल्ह्यात स्थित आहे. सो तुम्ही इकडची वास्तू पाहू शकता की अगदी जशीच्या तशी आपल्याला पाहायला मिळते. आणि या किल्ल्याचे बांधकाम जवळजवळ 16व्या शतकात करण्यात आलं होतं आणि नंतर पुढे 17व्या शतकात त्याचं रिनोव्हेशन देखील करण्यात आलं होतं. आणि हा जो किल्ला होता तो पूर्वी म्हणजे म्हणतात की विजयनगर साम्राज्य होतं. म्हणजे आता आपण हम्पी वगैरे या नावाने ओळखत होतो की विजयनगरची राजधानी हम्पी, त्याच साम्राज्यातील विजयनगर साम्राज्यात हा किल्ला संबोधला जायचा. बघूया आपण आता संपूर्ण या किल्ल्याची टूर घेऊया म्हणजे आपल्याला आणखीन काही काही अवशेष आहेत ते पाहता येतील. मित्र, आणि या किल्ल्याच्या बांधकामासाठी लॅटराईट दगड आणि चिखल याचा वापर करून हा किल्ला बांधला आहे. आणि मध्ये मध्ये मला असे सिमेंटचे अवशेषसुद्धा दिसत आहेत. तर म्हणजे थोडंफार मधल्या काळात हे रिनोव्हेट केलेलं असावं कदाचित. हे बघा, या वेगांमध्ये आपल्याला असं काही पाहता येत नाही आहे. ते खाली बहुतेक आपल्याला पाण्याची टाकी पाहायला मिळते आणि पूर्ण जाळ्यांनी ती प्रोटेक्ट केली म्हणजे कोणी जाऊन खाली पडू नये म्हणून. आणि तिकडे एक दरवाजा दिसतो आपल्याला आत जायला. आणि म्हणजे इथे खाली खिडक्यासुद्धा आहेत. म्हणजे आपल्या महाराजांच्या काळात देखील अशा होत्या. त्या म्हणजे ते गरम वगैरे तेल वगैरे ओतण्यासाठी या अशा बारीक बारीक खिडक्यांचा वापर केला जायचा. आणि यातून शस्त्र वगैरे चालवण्यासाठी या खिडक्यांचा वापर केला जायचा. बघू शकता तुम्ही. म्हणजे आपल्या भारतामध्ये प्रत्येक किल्ल्याची रचना जी आहे तर म्हणजे प्रत्येक चहूबाजूने विचार करून हे किल्ले बांधले जायचे. म्हणजे त्यावेळेचे जे लोक होते ते इतके इंटेलिजंट होते की विचारूच नका. हा बघा, हा पण एक पॅच तसा आहे. मित्र, आपल्या जसं महाराष्ट्रात देखील प्रत्येक किल्ल्यावर आपण देवाचं स्थान पाहतो तसं इकडे सुद्धा देवाचं स्थान आहे एक. आणि समोर नंदी आहे. आपण इकडून लांबूनच नमस्कार करूया.
खूप छान अशा मोठ्या झाडाखाली हे देवाचं स्थान आहे. आणि तिकडे बघा आपल्याला काही शिलालेख दिसत आहेत. दगडांमध्ये कोरलेल्या पेंटिंग्स आहेत. इकडे एक शंकराची पिंड आहे, नंदी आहे, त्याची पूजा करताना माणसं आहेत आणि वादन आणि नृत्य असा दाखवणारा शिलालेख आहे. आणि इकडे खूप सारे असे भरपूर देखील आहेत, तुम्ही पाहू शकता. इकडे सुद्धा नंदी आहे, मंदिर आहे आणि तिकडे सुद्धा एक मंदिराचा घुमट दिसतोय. इकडे देखील आपल्या हिंदू धर्म म्हणा आणि बौद्ध धर्म म्हणा त्याच्यातले काही शिलालेख आढळतात. इकडे बघा गौतम बुद्धांचा शिलालेख दिसतोय, म्हणजे स्टॅच्यू दिसतोय. मित्र, 2000 ते 2001 या कालावधीत पुरातत्व खात्याने या किल्ल्याच्या आजूबाजूच्या परिसरात उत्खनन करायला सुरुवात केली. मागे दाखवल्याप्रमाणे त्या उत्खननात त्यांना त्या बावड्या सापडल्या. आता दाखवले आपण ते शिलालेख सापडले. आणि या किल्ल्याच्या बांधकामाचं श्रेय अजून स्पष्ट नाही आहे. म्हणजे काही इतिहासकार म्हणतात की काही सल्तनतींनी आपापल्या पद्धतीने ते श्रेय वाटून घेतलं. किल्ल्याच्या सगळ्या कॉर्नर्सवरती आपल्याला असे टेहाळणीचे बुरुज पाहायला मिळतात. त्या काळचं सैन्य इकडे उभं राहून पेहरेदारी करत असेल. मित्र, तुम्ही पाहू शकता बघा, हे सारे अवशेष उत्खननात सापडले आहेत. हे पाहू शकता. या ठिकाणी काय असू शकतं? इकडे पायऱ्या देखील आहेत. एखादा दरबार देखील असू शकतो. तर मित्र, आजच्या दिवशी आपण 2 ठिकाणं कव्हर केली. एक म्हणजे याना केव्स आणि दुसरं मिर्जन फोर्ट. सो दोन्ही ठिकाणं खूप छान होती. पाहण्यासारखं खूप काही होतं तिकडे. आणि आता मी येऊन पोचलो आहे हॉस्टेलवर. आता जवळ वेळ झाली आहे 6:30 वाजलेत आणि मी हा सुंदर दृश्य पाहत या बीचचा इकडे बसलो आहे निवांत. चला तर मंडळी, हा व्हिडिओ इकडेच एंड करायची वेळ झाली आहे. आणि उद्याचं मी तुम्हाला शेड्यूल सांगतो काय असणार आहे. उद्या आपण सकाळी बरोबर 9-10 वाजता मुर्डेश्वरला जायला निघणार आहोत. आणि पूर्ण मुर्डेश्वर आपण एक्सप्लोअर करायचं आहे. तिकडे जाऊन आपल्याला काय काय पाहायला मिळतं आहे. आणि शंकराची ती खूप उंचाची मूर्ती आहे तीसुद्धा आपल्याला पाहायची आहे. तेच तिकडचं मुख्य आकर्षण आहे. सो मित्रांनो, आता आपण भेटूया उद्याच. हा व्लॉग इकडेच एंड करूया. आणि तुम्हाला मी उद्या भेटतो पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय, काळजी घ्या.